आयलंड मध्ये पतला मला एकदा काय बोलणार, कसं सांगणार? कशी कट करताय तुम्ही? कसं काय मी नाही करत. एवढी हलते जेटी बघा, बाप रे. आहे थोडासा हुशार. हुशार आहे का? फर्स्ट ऍक्टिव्हिटी पॅरासेलिंग करणार आहे आम्ही दोघं. वाव यार, काय भारी दिसतंय आता, मस्त. मगर खाऊया, मगर खाऊया. खाऊन बघूया. तू मगर खाणार का? तंदूर केली. विंचू विंचू पण ट्राय करूया, चॉकलेट वाला. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? सकाळचे आता ऑलमोस्ट 9:30 वाजले आहेत आणि आम्ही थोडंसं लेट उठलो कारण की एसीचा रूमचा एसी थोडा जास्त चांगला होता आणि फ्रेशन अप वगैरे झालो. आजचा आकाश जरा जास्त म्हणजे ऑलमोस्ट क्लिअर आहे. काय एवढं काय मला हे वाटत नाही आहे का म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता, कारण की इकडे फ्लडिंगचं थोडंसं हे होतं. तर मोस्ट प्रॉबेबली आता निघालो आम्ही मस्त वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला. इकडे इकडून कोरल आयलंड इकडून किती अराउंड 1-1.5 तासाचा प्रवास आहे कोरल आयलंडचा. तर इकडे थोडासा नाश्ता करू. इकडे हवेली इकडे आहे, छान चांगलं रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट हवेली. नाश्ता करू इकडं आणि मग नंतर निघू. मग आता या बीचवर आलो आहे. इकडे या बीचच्या इकडे जेट्टी आम्ही पकडतो कारण की जेट्टीसाठी आता आम्ही इकडे लाईन लावली आहे. पण असा एक ग्रुप आला 50 लोकांचा शेड बेसिसवर. तर आता आम्ही लेट होतो म्हणजे बसमध्येच इकडून हॉटेलपासून इकडे ट्रान्सपोर्ट होता बसमध्ये फटफट नाश्ता करणार की वेळ खूप कमी होता. कॉफी घेतली ऑन द गो आणि आता जेट्टीवर आम्ही आता बोर्ड करू. हां, तर इकडे आता असा नंबर असा लिहितात आणि पुढे आता त्या पर्टिक्युलर बॅच बनवून मग आता पुढे जेट्टीने घेऊन जातात. तर आता इकडे घेऊन चाललेलो आहे आम्ही. आता चाललो पुढे बीचवर आणि आमचे पोरं बघा कसे फोटो काढायला मध्ये बिझी आहेत. पाय कट करतो माधरचं तू. कशी कट करताय तुम्ही? कसं काय मी नाही करत. पाय कट करतो. तू पाय कट पटकन काढतो. माझा फोन आहे ना. चल रे चल. हां आता चाललो आम्ही जेटीसाठी. ऑन द वे आता जेटी इकडून बघू शकता, इकडून असा पूर्ण असा जेटी या साईडला. आता इकडून तो मे बी 1 तासाचा प्रवास असेल इकडून. तर जाऊन आता बघू पुढे बीचवर आपण घेऊन जाऊ तिकडे. चला मग जाऊ. ते ही जेटी आहे. आता त्या जेटी म्हणून चाललं तुझ्या एवढी हलते जेटी बघा, बाप रे. हां स्कुबा डाईव्ह. एक्सक्यूज मी. स्कुबा डाईव्ह नाही करत आहे. बरं आहे कारण स्कुबा डाईव्ह साठी हे वेदर व्यवस्थित नाहीये. अच्छा, पाणी करत वेदर नाही. क्लिअर आहे पण खाली वेव्ह जास्त आहे. ठीक आहे, चलो. तसा हा आमचा मित्र आहे थोडासा हुशार आहे का? असं बोलायचं. फर्स्ट ॲक्टिव्हिटी पॅरासेलिंग करणार आहे आम्ही दोघं. तर थोडीशी लाईन आहे तर चाललं आता वाट बघतो आता आम्ही.
चित्ररंजन गेला आता मला हे करतो. मी आता लाईन मध्ये चलो 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 चला 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 लेट्स गो भारी दिसतंय आता मस्त पूर्ण कोरल आयलंडचा पूर्ण बीचचा पूर्ण व्ह्यू आहे पटायाचा समोर. आता पटाया सिटी मला दाखवू शकत नाही की मी आता कॅमेरा हलवू शकत नाही सिरियसली. वाव अमेझिंग एक्सपिरियन्स आहे अमेझिंग सिरियसली. ओ गॉड हे बघता आता दाखवलं होतं मी किती खाली आहे माझे पाय आणि ती बोट आहे समोर येऊन चालली. चित्तरंजन जस्ट उतरला आहे. म्हणजे थायलंडला येऊन तुम्ही हे जेट स्की काही अशा ॲक्टिव्हिटीज केल्या ना तर मजा नाही आहे. म्हणून बोललो चला आता सगळं केलं आहे तर चला सगळं करून टाकूया. पण अहो गॉड जो तो पुश होता एक नंबर स्टार्टिंगचा आय स्वेअर एक नंबर होता सिरियसली. आलेला आहे 1 मिनिटाचा खेळ आहे पूर्ण पण अप्रतिम अप्रतिम. चला आता लँडिंगचं काम चाललेलं आहे. त्याला लँडिंग आता लावलं आहे. घेतो लँड आता इकडे आलेला आहे मी मग परत लँड करतोय आता हळूहळू. चला लँडिंग परत चालू आली आहे. हळू 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 झालेले आहे लँडिंग अशा प्रकारे. एक नंबर झालेला आहे अशा प्रकारे आमचा प्रॉपर पॅरासेलिंग. चला मग आता झालेलं आहे इकडचं आणि आता इकडून चाललं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आमची असेल कोरल वॉक. कोरल वॉक आम्ही आता केलेला आहे इकडे. आता व्हिडिओ आता गोप्रो घेऊन जायला भेटला नाही तर म्हणून मी आता नाही केलं. तर आता मे बी आता हे लोक व्हिडिओ पाठवतील तर व्हिडिओ या तर व्हिडिओ पाठवल्यानंतर मग आता नंतर घेतील तेव्हा मी टाकतो. आता झालेला आहे पूर्ण. आता मी आता चेंज केला. आता इकडे थंड होतं पाणी आणि छान होतं आणि इकडे आलेलं आहे मासे आणि भरपूर मासे होते. मी आम्हाला फीड करायला पण दिलं त्याने तिकडे. चला मग आता ही ॲक्टिव्हिटी संपली. आता नेक्स्ट आता ॲक्टिव्हिटी आहे आमची जेट स्की करायची. तर जेट स्की करूया चला. तर मित्रांनो आता इकडचं सगळं झालेलं आहे. इकडची पूर्ण ॲक्टिव्हिटी. आता कुठेतरी लंच करू. आता इकडे कुठे आता लंच करायचं बघू. आता लंच झाल्यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी काय ती आता डिसाईड अजून झालेली नाही. तर बघूया आता काय करू. जेटस्की इकडची ठीकठाक होती पण जी आम्ही मालवणला केलेली सुनामी आयलंडला ती छान होती याच्यापेक्षा. पण इकडचं पाणी जरा खूप क्लिअर आणि शुद्ध आहे म्हणून तर करायला अजून मजा येते सिरियसली. चला मग आता पुढच्या ॲक्टिव्हिटीला भेटू. नारळ पाणी घेतलं मी प्यायला. आता आम्ही घेतलं इकडे म्हणजे आता जस्ट बीचच्या समोर आलेलो. बीचच्या समोर आहे. नारळमध्ये मला सांगायचं होतं की पतला मला येतो. थायलंडमध्ये पतला मला एकदा काय बोलणार कसं सांगणार. तर आम्ही दोघांनी आता नारळ घेतलेत. आम्ही नारळ पाणी पितोय कारण की जरा ऊन जास्त आहे इकडे. जरा गरमी खूप आहे. थोडीशी अशी वाटते गरमी. हवा थंड होते पण बाहेर तिकडे गेलं तर उन्हामध्ये गरमी आहे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. 11:30 वाजले आता. 11:30 वाजता आम्ही जस्ट चेकआउट केलं. हॉटेल चेकआउट करून थोडासा बाहेर थोडासा इकडे रोम अराऊंड करतोय कारण की आम्ही टॅक्सी बुक केली. टॅक्सी जरा किती 1:30 वाजताची टॅक्सी वाटतं. दोनची टॅक्सी आहे म्हणून जरा इकडे थोडासा बीचमध्ये जसा राऊंड मारतो. इकडे बॅग्स तिकडे त्या हॉटेलमध्ये ठेवल्या आहेत.
मग इकडून आता इकडे आम्ही बँकॉकला निघतोय आता. बघू आता इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज करायची आहे का, अदरवाईज मी डायरेक्ट गाडीतच भेटू, गाडीच मग निघू आपण. बीचवर थोडासा चिल मारला आता, चिल करून मग आता निघालो आता आम्ही. गाडी आता आमची बुक झालेली आहे, तर गाडी आता इकडे सगळ्या मोस्टली मोठ्या मोठ्या गाड्याच असतात. तर चला निघालो आता ऑन द वे टू बँकॉक. बँकॉकमध्ये ट्रॅफिक जरा जास्तच वाटते, कारण की आता 6:30 वाजले आहेत आणि अंधार पण झाला. तर आता आम्ही आजची एकच आयटनरी करू शकतो, ती आहे जी स्टार स्पेसची जी 3D वाली ही आहे ती आता करतो आहे आम्ही. ती आता करणार आहे. पण आता आजूबाजूला सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत, म्हणजे आम्ही आता ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे मेट्रोज पकडून जातो आहे, कारण की खूप लेट होईल गाडीने. सुकुनबीच स्टेशनला आता आम्ही आलो आहे आणि तिकीट काढायला थांबलो आहे. अक्षय थांबला आहे लाईनमध्ये तिकीट काढायला. हे तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काढून मेट्रोमध्ये जावं आता. आता फाशी छेरॉन स्टेशनला आता उतरलो आम्ही, तिकडून मेट्रो पकडून अर्धा तास लागला तिकडून उतरायला. आणि आता स्टेशन मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच प्रॉपर मॉल आहेत आता. तर इकडून 150 या 200 मीटर आहे वॉकिंग, तर वॉक करूनच जाऊ आता स्टेशनवरून बाहेर येऊन. हां, मला असं ते दुसरं फूड पण ट्राय करायचं होतं. तुला करायचं आहे का? मी एखादं ट्राय करणार आहे. मगर खाऊया, मगर खाऊया. खाऊन बघूया. तू मगर खाणार का? तंदूर केली. विंचू पण ट्राय करूया, चॉकलेटवाला. तू? ओनली चिकन. ओनली चिकन. चिकन मिळतच नाही. चला आता आलो आहे तिकडे, समोरच आहे टाईम स्पेस अँड टाईम क्यूब ही ॲक्टिव्हिटी करायला. बघा हे कसं दिसतं तिकडे, एकदा राऊंड करून बघतो. चला तर मग आता एंट्री केलेली आहे इकडे. आता पुढे आतमध्ये जाऊन बघू कसं आहे मेन हॉलमध्ये. अरे चला मग ते सांगू ना, झालं आता इकडे आलो आता बाहेर. जेवढे इंस्टाग्रामवर हाईप दिसते ना की एवढं भारी आहे स्पेस अँड ट्रॅव्हल, जेवढे रील्स बनवतात, जास्त हाईप होती. ओके छान, चांगलं आहे तसं. काय बोलतो, तुला काय वाटलं, काय रिव्ह्यू वाटलं? एकदम ओके एक्सपिरियन्स. ओके एक्सपिरियन्स बोलू शकतो राईट. ॲक्च्युली तर खूप लांब आहे थोडंसं. आम्ही तिकडे राहतो, तिकडे त्यापासून भरपूर लांब आहे. सिटी सेंटरपासून लांब आहे, बरंच लांब. येस ॲक्च्युली त्याच्या हिशोबाने ठीक आहे, म्हणजे ओके वन टाईम करू शकतो, चांगलं आहे. नॉट वर्थ, ठीक आहे, नॉट वर्थ. चला मग आता डिनर करून घेऊ, काहीतरी खाऊया. आता भूक लागली. दुपारपासून आम्ही काय खाल्लं नाही, ट्रॅव्हलच करतो आहे. मी मोस्ट प्रॉब्ली आता इकडे काय रिस्क न घेता आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये, मॅकडी इकडे आहे, मॅकडीमध्ये जातो आहे आता. तर आमच्या इकडे हे कोक फॅन्टा स्ट्रॉबेरी आपल्याकडे भेटत नाही है ना. हे इकडे मिळतं. त्यांनी आईस टी घेतला तो सुद्धा. हा आईस टी घेतला तो पण इकडे भेटत नाही. आणि आम्ही भाईने आपला कोक झिरो जो रेग्युलर आहे त्याला झिरो सुद्धा आपल्या इथे मिळत नाही भेटत. मॅगडीमध्ये मिळत नाही, बाहेर मिळतं. ओके. स्प्राईट झिरो सुद्धा होतं. ओके चला मग जेवून घेऊया आता, थोडंसं खाऊन घेऊया. आता आम्ही आलो आहे चायना टाऊनमध्ये. चायना टाऊन जरा ते एक राऊंड मारतो, तुम्हाला दाखवतो आता चायना टाऊन कसं असतं इकडे.
ह्याला म्हणतात चायना टाउन. पूर्ण गजबजलेलं आहे. रात्रीचे 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, तरी पण पूर्ण मार्केट पूर्ण भरलं आहे. खूप तर येत नाही आहे, तर काहीतरी खायला आलो इकडे, म्हणजे तो स्ट्रीटवर फूड ट्राय करायला. आवाज खूप आहे इकडे जरा असतं. त्याला म्हणतात न्यूटेला बनाना. न्यूटेला बनाना काय बनाना वट. अच्छा हां, म्हणजे ते परोठा टाईप आहे, बट न्यूटेला वाईट थोडं बनतं.